नमस्कार मंडळी. तर बघा आता आपण आलेलो होतो मंदिरात एका, कारण येरमाळ्याला जाताना म्हणलं चला जवळच इथून. तर हे आहे का ना चोराखळीचं महादेवाचं मंदिर आहे. तर बघा इथं पहिल्यांदा अशी दुकानं हे येतं नारळ घेण्यासाठी आपल्याला, पेढा नारळ. आणि एवढं पटांगणात येत ना, एवढं मस्त वाटते, छान वातावरण. तर आता चला मध्ये जायचं होतं, हातपाय धुतले, पाण्याची सोय पण बाहेरच होती. तर हे बघा मंदिर आहे असं. तर एवढं सुंदर जुनं मंदिर आहे, हे लय जुनं पुराणं मंदिर आहे. तर आपलं महादेवाचं मंदिर आहे बघा असं. तर ही खांबं ती एवढं मस्त आहेत ना, एवढं मोठा येत ना. नुसते सगळं पूर्ण हे बांधकाम नुसतं दगडापासून केलेलं बांधकाम आहे. कधी जुन्या काळातलं बांधकाम आहे. आता तरी थोडंसं त्याला जरा कलर वगैरे दिलाय म्हणून जरा छान वाटायले. तर हे बघा महादेवाची पिंड अशी मस्त छान सजवलेली होती. पूजाच केलेली होती, आम्ही जायच्या आधीच पूजा झालेली होती. तर घ्या सर्वजण दर्शन चोराखळी महादेवाचं. तर इथं वर बघा मोठा हार लावलेला होता कोणीतरी, आणि त्याच्यावर आहे ना पितळाची नागाची असं बनवलेलं आहे ते. आणि विठ्ठल रुक्मिणी पण आहेत, सर्व फोटो लावलेले होते वर. आणि इकडे एक कसे तरी महाराज इथं, त्यांचं नाव मला काय माहिती नाही आहेत. आणि इथं बघा हे असं होंबासारखं केलेलं होतं तिथं थोडं. तर तिथे ते महाराजाचा फोटो आहे. आणि बघा किती एकदम जुनं एकदम मंदिर आहे ते. तर असं कमान्यासारखं असं कलर केलेला. आणि त्याच्या पाठीमागं तर असा निसर्ग एकदम छान आहे. आणि छोटं मंदिरं होती, इकडून 2 होती आणि इकडून 2-3 होती. ते पाय पोळायला होते, त्यामुळे आम्ही काय उन्हाचं खाली गेलो नाही तर जास्त. तर इथं आहे ना काहीतरीच होतं बघा खाली, आम्ही खाली उतरून बघितलं नाही. तर पावसाळ्यात एवढं छान वाटतंय ना, कारण इथं पाणी हातपाय धुण्यासाठी ती. आणि यात्रा भरते इथं श्रावण महिन्यामध्ये आहे का ना, मोठी यात्रा असते इथं. तर असं पाणी एवढं इतकं हिरवगार छान वाटते ना पावसाळ्यात. तर तुम्ही नक्की येऊन बघा बरं का. आणि खूप जवळ येईल हायवेनं नुसतं चोराखळी लागते पाटी, तिथून मध्ये गेलं की खाली मंदिर आहे. आणि एकदम खोलक्यात मंदिर आहे हे. आणि बघा प्रसाद सुद्धा असते इथं, जेवणाची सोय असते. तर आम्ही थोडं जायच्या आधीच आहे ना, तर इथं प्रसाद झालेला होता. तर भांडे वगैरे दिसायली होती ठेवलेली, पाय पोळायले होते. इकडं वडाचं झाड आहे, आणि ह्याचं बदामाचं पण झाड होतं सावलीसाठी ते. आणि लय जुनं झाड आहे ते. तर असा प्रसाद बनवलेला होता बघा इथं. तर हे भांडे वगैरे दिसायला लागलेत ना ठेवलेले. तर हे असे, आणि पूर्ण एक येडा टाकावा लागते म्हणून आम्ही हे असं फिरत गेलतो. तर आहे का बघा ही कढई, मस्त शिरा वगैरे बनवला होता. शिराचा असते जास्त तर महादेवाच्या मंदिरात आहे ना, जे महत्त्वाचं तर म्हणजे महादेवाला शिरा आवडतं म्हणून खीर आणि शिरा असंच पदार्थ बनवलेले असते. तर हे शंकर एवढं उंच आहे ना, तर असं एकदम सोन्यासारखं वाटायला होतं, पिवळा कलर दिलेला. आणि त्या भिंतीला असं पहिलंच बनवलेले दगडाच्या भिंतीत ह्या, तर असे छोटासा दरवाजा काढलेला होता. आणि बघा हे असं चौकड सर्व प्रकारचं असं मंदिर आहे का. एवढं मस्त छान, तुम्ही नक्की बघायला या बरं का. म्हणजे किती आता मला वाटतं 100 वर्षाचं काहीतरी मंदिर आहे हे असं. आणि प्रत्येक म्हणजे राम ज्यावेळेस वनवासाला आलेले होते ना, त्यावेळेस पूर्ण महादेवाची जेवढी मंदिरं आहेत ना आमच्या इकडं, तेवढी मंदिरं त्यावेळेस झालेली इथं. तर बघा ही आत्ता थोडं तरी सजविलेलं आहे.